आईस्क्रीमचा कोण एकदा तोंडात घेऊन बघ म्हणो, नेमकं गार वाटतंय का गरम होतंय ती कळल. परवा आता तिचं ती मलू तर नवीनच मॉडेल आहे ती. त्याला तर काय आता एक प्रश्न मला पडलाय हो, अर्चनाताईने निवडणूक कोणत्या पार्टीकडून लढवली होती? राष्ट्रवादी. चिन्ह कोणचं होतं? राणा पाटलांनी विधानसभा कोणत्या पार्टीकडून लढवली? भाजप. त्यांचं चिन्ह कोणतं होतं? मग आता हिता अर्चनाताई आलत्या का घड्याळाचा प्रचार करायला? विचारा तरी एकदा, आलत्या का? सांगावं तरी नवरा बायकोनी जाहीर तर करा बाबा मी कमळाचं ती घटाळ्याचं कोण आहे काय? लोक मूर्ख आहेत. आणि मल्लू आता आमचं चिन्ह काय आहे? मशाल. मशाल कुणाची आहे तुम्हाला माहिती आहे? नवरात्र उत्सव चालू होतो, अरे आपला बाप तिथला आमदार आहे त्याचं तरी भान ठेवू. त्या तुळजापूरला आणून अख्ख्या महाराष्ट्रातील लोक तिथून मशाल पेटून कुठं नेतात? त्याला भवानी ज्योत म्हणतात त्या मशालीला, आणि त्या मशालीला ही नव्हतंय त्याचा अपमान करतय. त्याला काय म्हणला? मशालीला आईस्क्रीमचा कोण एकदा तोंडात घेऊन बघ म्हणो. नेमकं गार वाटतंय का गरम होतंय ती कळल. आईस्क्रीम खाताना सुद्धा हसला पाहिजे तुम्ही, पण जेव्हा जेव्हा मशाल दिसल मतदानाला जाऊस तर हसत गेलं पाहिजे माणसानं. मशाल दिसलं की मल्लू दिसला पाहिजे. आपलं खतरनाकच असतंय तसं. ही एक बात मी बघतोय आता पुढाऱ्याचं सगळं